हॅलो ऑल, गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू माय चॅनल. सो आजच्या दिवसाची सुरुवात आहे ना मस्त अशा मी या गोड शिराने केली आहे. सो ॲक्च्युली खूप दिवसांपासून आमचं असं चालू होतं की खूप दिवस झाले शिरा नाही खाल्ला आहे आपण. सो म्हणून बनवायचं असं चालू होतं, पण ब्रेकफास्टमध्ये शिरा म्हटलं ना की नकोसं वाटतं, म्हणजे जास्त गोड जात नाही सकाळी सकाळी. सो म्हटलं आता लंचच्या वेळेसच बनवते, लंच तर प्रिपेअर आहे, म्हणून म्हटलं आता जेवणाला बसायचंच आहे तर त्याच्या आधी मस्त गरमागरम हा शिरा बनवते. पण या शिऱ्यामध्ये ना मी इथे साखर न वापरता गुळाचं पाणी वापरलं आहे. त्याची टेस्ट खूप छान लागते. आम्हाला साखरेपेक्षा ना गुळाचा शिरा खूप जास्त आवडतो. सो मी इथे मस्त असा हा शिरा बनवला आहे. आणि सोबतच हे बनवता बनवता मस्त असे गाणेही म्हणणं चालू होते माझे, हळूहळू, जास्त जोरात नाही तर थोडे हळूहळू, कारण की मला आवडतं असं काहीतरी काम करताना गाणे गुणगुणणे किंवा गाणे ऐकणे वगैरे असं मला आवडत असतं. प्रिशा कुठे 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 आली? आणि सापडली. इथे लपली होती तू. आणि मग नंतर दुपारून आहे ना प्रिशाची एक झोप झालेली. आज आहे ना ती जरा लवकरच उठलेली. सो ती उठल्यानंतर मग तिचं असं चालू होतं की माझ्यासोबत काहीतरी खेळा. सो मी काही वेळ तिच्यासोबत थोडंसं हाईड अँड सीक खेळले. मग नंतर राहुल पण खेळले तिच्यासोबत. मग नंतर आणि सोबतच तुम्ही बाजूला पण बघतच आहे की कपड्यांचा किती ढीग पडलाय, कारण की हे सगळं चालू आहे. मी काहीतरी आवरत होते, ती दुपारी झोपली म्हणून. आणि मग नंतर तिचं असं झालं की नाही आता लवकर उठली तर माझ्यासोबत आता खेळा. मग तिच्यासोबत खेळणं झालं होतं, म्हणून सगळे कामं बाजूला ठेवून दिलेले होते. फक्त आम्ही तिच्यासोबत इथे बसलो होतो. आणि हे जे प्रिशाच्या हातामध्ये जो तुम्ही माईक बघताय ना, सो रिसेंटली आम्ही तिच्यासाठी हे ऑर्डर केलं. हे कराओके समथिंग असं काहीतरी म्हणतात त्याला. सो तिला तर मज्जा येतेच येते करताना, पण आम्हाला सुद्धा ती मज्जा येते. म्हणजे छोटासा स्पीकर आहे, त्या स्पीकरवरती आवाज येतो आणि हे माईक आहे, या माईकला ते स्पीकर कनेक्ट केलं की मग त्याच्यावरती गाणे म्हणणं किंवा वेगळे वेगळे आवाज पण चेंज करता येतात त्याच्यावरती. मग प्रिशाला तर येतेच, प्रिशा तर एन्जॉय करतेच आहे, पण सोबतच आम्ही सुद्धा एन्जॉय करतो. आणि या सगळ्या गोंधळामध्ये ना मी तर हे विसरूनच गेले की मला पॅकिंग करायची आहे, कारण की उद्या आम्ही जातोय माझ्या माहेरी. सो त्यासाठी मला पॅकिंग करायची. आणि आम्ही का जातोय हे मी तुम्हाला व्लॉगमध्ये पुढे शेअर करेलच. बेटा ते खराब झालंय ॲक्च्युली. आम्ही हा जो माईक आणि स्पीकर आहे ना कालच ऑर्डर केले, म्हणजे कालच रिसीव्ह झाला आम्हाला ते प्रोडक्ट. आणि कालपासून तर व्यवस्थित चालू होतं, आतापर्यंत व्यवस्थित चालू होतं. सकाळी एकदा थोडंसं त्याच्यामध्ये नॉईजचा काहीतरी इश्यू आलेला. कालपासून तर व्यवस्थित चालू होता, काल संध्याकाळी पण व्यवस्थित चालू होता, आज सकाळपासून पण व्यवस्थित चालू होता. हां, पण आता सडनली त्याच्यामध्ये थोडंसं असं नॉईज येत होता. आम्ही ट्राय करून पाहिलं खूप वेळेस बंद चालू करून, किंवा काही बटन दबलं गेलं की ते चेक केलं. हां, याचं येतंय तर तरी पण ते काय व्यवस्थित चालू नाही होत. आता आम्ही हे रिटर्न करून देऊ, आणि एक तर रिटर्न करू किंवा एक्सचेंज करू, बघू होतंय का. रिटर्नचं ऑप्शन आहे, चेक करू. ओके. आणि थँकफुली मी याचा बॉक्स आहे ना तो ठेवलेला, म्हणजे मी आज सकाळी ठेवणार होते कचऱ्यामध्ये, पण नंतर असा विचार केला की जर काही इश्यू आला किंवा काही पडला किंवा काही डॅमेज झाला, त्याच्यासाठी मी काही इश्यू आला तर त्यासाठी मी ठेवलेला होता तो बॉक्स, आणि आता तो कामामध्ये येणार आहे. प्रिशा तुझं स्पीकर तर खराब झालं, आता काय करायचं? आता तू हॅलो हॅलो कसं म्हणणार? दुसरं हे करायचं. आता त्यांनी नाही घेतलं दुसरं, हे नाही घेतलं तर मग कसं करायचं? आणि ती बिचारी 2 दिवसांपासून वाट बघत होती, कारण की याला आहे ना आम्ही वेडनेसडेला ऑर्डर केलेलं होतं. आणि तिला सांगितलेलं, म्हणजे तिच्या समोरच केलं. तीच म्हटले की मला, तिने एका ठिकाणी पाहिलेलं होतं तर तिचं असं चालू होतं की मला पण हेच पाहिजे, म्हणून आम्ही ते वेडनेसडेला ऑर्डर केलं. आणि थर्सडेला पूर्ण दिवस तिने वाट पाहिली, आणि काल पण ती सकाळपासून वाट बघत होती की आता येईल तेव्हा येईल. आणि ते काल संध्याकाळी रिसीव्ह झालं, आणि फक्त 1 दिवस, अजून 24 आवर्स पण नाही झाले, व्यवस्थित चाललं नाही. आता खराब झालंय तर बघू. आता हम भी बोलू तू मेरा I love you Prisha तिलिंगी तिलिंगी तू आसू तू शेतान तू I love you Prisha. कालपासून हे गाणं आम्ही माईक मध्ये म्हणत होतो, आणि आता असंच म्हणतोय.
माईक तर काही रिटर्नेबल नाही आहे, सो एक्सचेंजची रिक्वेस्ट टाकली आहे राहुलने. सो आता बघू, आता दुसरा जो माईक येईल तो होपफुली चांगलं चालायला पाहिजे. आणि मग नंतर प्रिशाची इथे तिच्या दादाजींसोबत इथे मस्ती चालू होती. ती जसं म्हणेल तसं ते सगळं ऐकतं, त्याच्यामुळे ती दादाजी तिचं कंटिन्यू चालू असतं. हाय ऑल. सो आता वाजता आहे संध्याकाळचे 6 आणि आमची पॅकिंग पण आता झाली आहे. काही जास्त पॅकिंग नव्हती त्याच्यामुळे पटकन आवरली. आणि हे बघा प्रिशा, काय करते तू प्रिशा? मी पाणी पिते होते. पाणी पिते? ग्लास में चाहिए. अच्छा, ग्लास मध्ये पाणी टाकून पिते. हाँ, मॅजिक होते. ओके. तिची ना एक छोटी बॉटल होती, ती तिला भेटलेली, तर त्या बॉटलमध्ये पाणी टाकून फ्रीजमध्ये ठेवलं थोडं 2 मिनिट आणि आता ग्लासमध्ये टाकून पिते. थंड झालं का पाणी? हाँ. ओके. सो आता मी पॅकिंग याच्यासाठी करते की आता उद्या आम्ही जातोय माझ्या माहेरी आणि त्याआधी आम्हाला त्याआधी आम्हाला संभाजीनगरला पण थोडे 2-3 कामं आहे. आधी ते करू आणि मग त्यानंतर माझ्या माहेरी जाऊ. सो तिथे उद्याचा स्टे असेल आमचा आणि परवा रिटर्न येऊ. म्हणजे उद्या सॅटर्डेला आम्ही तिथे जाऊ आणि संडेला रिटर्न येऊन जाऊ की हां. सो आता मी माहेरी का जाते तर याचं रिझन असं आहे की आता अधिक मास चालू आहे आणि मागच्या म्हणजे खूप दिवसांपासून असं चालू होतं आमचं विकेंडला एखादं प्लॅन करू म्हणून. आधी तर हो नाही असंच होत होतं, पण नंतर असं ठरलं की जाऊन येऊ. पण या विकेंडचं पण आमचं कन्फर्म नव्हतं कारण की आता काही दिवसांपूर्वी राहुलची तब्येत ठीक नव्हती. पण आता ते शेवटी डिसाईड झालं की म्हणजे आता उद्या आम्ही जातोय. आता मी पॅकिंग करते. दिवसात तर काही झाली नाही माझी पॅकिंग, पण आता मी पॅकिंग करते. उद्या सकाळी लवकरच निघू आम्ही. जसं की मी तुम्हाला सांगितलं की आधी आम्हाला संभाजीनगरला जायचंय, तिथे 2-3 कामं आहेत ते करायचंय आणि त्यानंतर मग आम्ही माझ्या माहेरी जाऊ. उद्याचं तिथे स्टे असेल आणि परवा सकाळी रिटर्न येऊ. आणि असं कुठे जायचं म्हटलं ना, जरी ते 1 दिवसासाठी का नसो, पण खूप काही आपल्या घरामध्ये असं असतं आपल्याला की असं वाटतं की हे क्लीन करून घ्यायला पाहिजे, ते क्लीन करून घ्यायला पाहिजे, फ्रीज रिकामं असलं पाहिजे, असं खूप काही वाटतं. मला तरी असं वाटतं. आणि मला माहिती आहे माझ्याशी ॲग्री करणारे ते खूप सारे असतील कारण की आपल्याला असं वाटतंच कुठे जरी आपण जात असलो मग ते 1 दिवसासाठी का नसो. मग इथे डिनर झालं आमचं, पॅकिंग पण झालेली माझी. सो म्हटलं आता पटकन हे सगळं काही क्लीन करून घेते कारण की काय ना, मला असं वाटतं संध्याकाळी म्हणजे रात्री झोपण्याच्या आधी आपण जेवढं जास्त क्लीन करून घेऊ, जेवढं जास्त आवरून ठेवू, तेवढं सकाळी जो आपल्याला वेळ कमी लागतो. सो त्यामुळे मी आता इथे मशीनमध्ये भांडेही लावून ठेवून दिलेले, म्हणजे मशीनही चालू करून दिलेली भांड्यांची. आणि आता इथे मी जे काही भांडे म्हणजे प्लास्टिकचे डबे असो किंवा ॲल्युमिनियम, नॉनस्टिक जे काही मशीनमध्ये मी नाही टाकू शकत, सो ते मी इथे हाताने पटपट असे इथे क्लीन करून घेते. आणि हे पहा, सगळं काही क्लीन झाल्यानंतर हे असं काहीसं दिसत होतं एकदम क्लीन, जे की मला खूप जास्त आवडतं. सो आता मस्त मी स्किन केअर करून घेतलं आणि आता वाजता 10:30. पॅकिंग पण झाली, सगळं काही झालं, डिनर वगैरे सगळं आवडलं. कुठे? नानी का घर को. ओके, नानीच्या घरी उद्या जायचंय. तिचं आतापासूनच चालू झालंय की चला उद्या सकाळी. क्रीम लावली आहे. प्रिशा पण स्किन केअर करत होती, सो प्रिशाने पण इथे क्रीम लावली आहे. म्हणजे ट्राय करत असते ती, मी जसं करेल तसं करायचं. तू ड्रॅगन फ्रूट खाल्लाय ना, आधी फेस वॉश करून घे बेटा. लिपस्टिक है. ओके, लिपस्टिक आहे प्रिशाचा. ओके, फेस वॉश नहीं करना. ओके ठीक आहे, नको करू. सो आता आमची पॅकिंग सगळं झालंय, आवडलंय आणि उद्या सकाळी लवकर निघायचे. 5:30चं डिसाईड केलं आहे आम्ही. सो ट्राय करू की वेळेवर निघायचं कारण की त्या हिशोबानेच आम्हाला पुढे दुसरे जे कामं आहेत अलाईन ते असणार आहेत. सो ते कामं काय हे मी तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये शेअर करेन. सो स्टे ट्यून. तर यासोबत आजचा ब्लॉग इथेच एंड करते मी. आजचा ब्लॉग कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा. भेटूया पुढे अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय कर बेटा. बाय. बाय. बाय.